नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, सध्या खरीप हंगाम आता चालू झालेला आहे आणि बरेच शेतकरी आता मार्केटमधून बियाणे खरेदी करत आहे, पण मात्र बियाण्याची निवड कशी करावी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तर मित्रांनो, असे 3 बियाणे असे वाण सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता दिसून येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। जे शेतकरी कापसाची लागवड करणार आहे अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर जाणून घेऊया कोणते ते 3 वाण आहे ज्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये नक्की वाढ होणार आहे। तर सर्वात प्रथम आपण बघूया राशी सीडचं 659। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील वर्षी 659 ही व्हरायटी लावलेली आहे आणि या वर्षी जे शेतकरी ही व्हरायटी लावणार आहे त्यांना नक्की चांगलं उत्पादन होणार आहे। तर मित्रांनो, याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया। तर राशी सीड हे 659 नावाने ओळखले जाते। तर मार्केटमध्ये जर सुमारे याची किंमत बघितली तर आता सध्या 800 ते 900च्या दरम्यान तुम्हाला मार्केटमध्ये हे बियाणं भेटणार आहे। तर मित्रांनो, मोठ्या बोंडा आकार आणि किडीचा प्रादुर्भाव कमी असणारे हे वाण जेणेकरून बागायती आणि जिरायती दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। जर तुमच्याकडे बागायती जमीन असेल किंवा जिरायती जमीन असेल त्यासाठी तुम्ही याची लागवड करू शकता। तर मित्रांनो, याचे जे हे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी असतो त्यामुळे बरेच शेतकरी या वाणाची पसंती करत असतात। तर याच्यामध्ये बघितलं जर अंकुर वाढीचं जे कालावधी आहे ते 7 ते 14 दिवसामध्ये तुम्हाला अंकुरण दिसायला सुरुवात होते। आता सध्या जर मार्केटमध्ये याची किंमत बघायला गेलं तर 800 ते 950 पर्यंत प्रति पॅकेटची किंमत आता सध्या आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहे। याची शिफारस सर्वात जास्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात अशा राज्यामध्ये याची शिफारस केली जाते। तर मित्रांनो, जर कृषी मार्गदर्शनाप्रमाणे याची माहिती जर बघितली तर आदर्श माती म्हणजे मध्यम ते जड आणि चांगला निचरा होणारी काळी माती या 659 या वाणाला पाहिजे। जर पीएचचं प्रमाण बघितलं तर 5.8 ते 6.5 असं पीएच पाहिजे। पेरणीचा हंगाम तर सर्वांना माहितीच आहे, पण मे ते जून या महिन्यामध्ये तुम्ही 659 या वाणाची लागवड करू शकतात। बियाणे जर बघितलं प्रति एकरासाठी तुम्ही 2 ते 3 पाकिट याची वापर करू शकता आपल्या शेतात पिकासाठी। तर अंतर जर बघितलं तर लागवड करण्याची पद्धत कशी तर 4 फूट एका ओळीपासून तर दुसऱ्या ओळीपर्यंत, 1.5 फूट रोपापासून तर लागवडीपर्यंत अशी लागवड तुम्ही आपल्या शेतामध्ये करू शकता। आणि सूर्यप्रकाशाची जर गरज बघितली तर दररोज 6 ते 8 तास आपल्या या 659 ला मिळालेले पाहिजे। तर मुख्य फायदे काय आहे तर मोठ्या बोंडाचा प्रादुर्भाव म्हणजे मोठे बोंड आणि जड बोंडामुळे या कापसाचे एकूण जास्त उत्पादन निघत असतात आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव अतिशय कमी असल्यामुळे शेतकरी या वाणाला जास्त पसंती करत आहेत। तर सुलभ तोडणी बघितले तर बोंडे स्वच्छतापणे फुटण्यात मदत करते, ज्यामुळे काढणीच्या वेळी लागणारे श्रम आणि लक्षणीय ते कमी होत असतात। म्हणजे वेचणीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे सोपे आहे आणि जर पाण्याचा ताण जर जास्त पडला तर उत्कृष्ट बोंड टिकवून जास्तीत जास्त होते आणि पुन्हा पाणी देण्याची क्षमता दर्शवते। म्हणजे जास्त पाणी झाला तर जो वरचा बोंडाचा आकार असतो तो काळा पडत नाही आणि जर बघितलं तर भरपूर ठिकाणी पाणी जास्त झालं की कपाशी हे वाण खाली पडून झोपून जातात, त्यामुळे याच्यामध्ये ताण सहनशीलता क्षमता जास्त आहे। तर मित्रांनो, हे झालं पहिलं व्हरायटी म्हणजे जे वाण आहे 659 याबद्दल। तर आपण दुसऱ्या वाणाबद्दल आता माहिती जाणून घेऊया। तिचं वाण आहे तुलसी कंपनीचं कबड्डी। तर मित्रांनो, आजपर्यंत भरपूर जास्त म्हणजे ऑनवरती विकणारी ही व्हरायटी आहे, जेणेकरून कबड्डी प्रत्येक शेतकरी 2 ते 3 हजार पर्यंत याची खरेदी करत असतात। तर पण मात्र या कबड्डी वाणामध्ये असं काय महत्त्वाचं विशिष्ट आहे की जेणेकरून शेतकरी या कबड्डीला 2 ते 3 हजार रुपये देऊन खरेदी करत असतात। तर तुलसी कंपनीचं कबड्डी हे वाण मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रचलित झालेले आहे। तर संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाणारे या संकरित बीटी कापूस वाणाचा एक अत्यंत लोकप्रिय आणि उच्च प्रतीचा प्रकार या कबड्डी वाणाला मिळालेला आहे। तर जास्त उत्पादन, मोठ्या आकाराचा बोंडा आणि रस शोषणाच्या किडी विरुद्धचा प्रतिकार शक्तीमुळे शेतकरी प्रामुख्याने या वाणाला पसंती देत असतात। तर मित्रांनो, भरपूर जर तुम्हाला कपाशी लावून दुसरं पीक जर घ्यायचं असेल तर तुम्ही कबड्डी लावा आणि कबड्डी लावल्यानंतर तुम्ही दुसरं पीक म्हणजे घेऊ शकता। म्हणजे कबड्डी हे वाण लवकर येतं आणि जास्तीत जास्त जर बघितलं तर पहिल्या वाणापेक्षा तर या वाणावरती अळीचा प्रादुर्भाव कमी राहतो, त्यामुळे एका वेळी चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पांढरा फटक कापूस या कबड्डी वाणाला दिसून येतो। तर प्रमुख कृषी वैशिष्ट्य जर बघितले तर उच्च प्रमाणात क्षमता बघूया तर मोठ्या एक समान कापसाच्या बोंडा येतात, ज्यामुळे हाताने बोंडे जे ते काढायला सोपे जाते, त्यामुळे शेतकरी याला कबड्डी वाणाची निवड करतात।
तर वनस्पतीची ऊर्जा जर बघितलं तर बोंडे तयार करण्याकडे जास्त वळवले जातात. आणि बोंड अळीचा विरुद्ध बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 फवारणी करावी लागणार आहे आणि लगेच आपला जे उत्पादन आहे ते निघायला सुरुवात होत असतात. तर मातीचं जर प्रमाण बघितलं तर खोल, ओलावा आणि टिकून ठेवणाऱ्या काळ्या चिकट मातीमध्ये याची वाढ सर्वोत्तम होत असते. त्यामुळे पेरणी साधारणपणे मे ते जूनमध्ये केली जाते. तर मित्रांनो, काळ्या जमिनीमध्ये कबड्डी या वाणासाठी अतिशय चांगलं जमीन ठरलेली आहे. तर मित्रांनो, याची मार्केटमध्ये आता सध्या किंमत 900 ते 950च्या दरम्यान आपल्याला मिळत आहे. जर तुमच्या भागामध्ये कबड्डी किंमत किती देत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्ही जर लवकर कबड्डी लवकर वाण हे निवड केलं तर तुम्हाला लवकर जमीन तुमची मोकळी होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवाळीनंतर दुसरं पीक तुमच्या शेतामध्ये लावू शकता. तर आता हे झाले 2 वाण आणि तिसरं वाण आपण बघूया, टायरा कंपनीचं ब्रह्मा. तर मित्रांनो, भरपूर शेतकरी टायरा कंपनीचा ब्रह्मा आणि हे खास जास्त छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचलित झालेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर माहिती बघितली, टायरा ॲग्रोटेक विकसित केलेला एक लोकप्रिय जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाच्या संकरित बियाणं आहे, ज्यामुळे यामध्ये उत्पादन जास्त प्रमाणामध्ये आपल्या शेतकऱ्यांना मिळत असतात. तर धाग्याची गुणवत्ता आणि पिकाच्या कालावधीमध्ये बघितलं तर महाराष्ट्र आणि मध्य भारतातील शेतकऱ्याकडून याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. तर प्रश्न म्हणजे सुती कापड किंवा ब्रह्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक वर्षांशी देखील संबंधित असू शकतात. त्यामुळे ब्रह्मा हे भरपूर जुनं वाण असल्यामुळे शेतकरी आज पण याची 1 किंवा 2 फॉकेडी खरेदी करत असतात. तर मध्य आणि दक्षिण कापूस उत्पादन छत्रपती संभाजीनगरमध्ये याचा जास्त वापर केला जातो. त्यामुळे भरपूर शेतकरी बऱ्याच ठिकाणी ब्रह्माचं हे शॉर्टेज शेतकऱ्यांना दिसून येतं. तर मित्रांनो, यानंतर बघूया, तर महाराष्ट्रामध्ये सध्याची किंमत आता 900 ते 950च्या दरम्यान असू शकते. जर तुमच्या भागामध्ये ब्रह्मा या वाणाला किती किंमत मिळत आहेत मार्केटमध्ये ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो जास्त म्हणजे दिवस काळ चालणारं जर वाण पाहिजे असेल तर तुम्ही ब्रह्मा आणि राशी या दोन्हीपैकी कोणतेही वाण तुम्ही निवड करू शकता. जर तुम्हाला जास्त उत्पादन पाहिजे